शिट्ट्या झाल्या. घरी बसून काय करते. ऐतिहासिक किल्ल्यांवर होणाऱ्या गैरप्रकारांना विरोध करणे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे 2 तरुणांना महागात पडले. हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्यावर गेलेल्या 2 तरुणांवर लोखंडी सळी, लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात 5 संशयितांसह 15 जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार चिन्मय सुधीर गुरव वय वर्ष 23 राणा हर्णे गुरववाडी दापोली यांना 26 मे 2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास गोवा किल्ल्याचे ठेकेदार नरेश मोहिते यांनी त्यांना फोन करून किल्ल्यात काही मुले आरडाओरड करत असल्याचे सांगितले. चिन्मय यांनी मित्र महेंद्र रघुवीर याच्यासह तेथे जाऊन पाहिले असता किल्ल्याच्या महाद्वारावर 2 मुले सिगारेट ओढताना आढळली. चिन्मय यांनी त्यांना हटकले असता मुलांनी शिवीगाळ केली व तेथून पळ काढला. नंतर रात्री 12च्या सुमारास बंदर मोहल्ला मशिदीजवळ ही मुले सापडली. त्यांनी आपली नावे जैन असलम हुनेरकर व मुफीज जावेद सोलकर राणा हर्णे बंदर मोहल्ला अशी सांगितली व माफी मागितली. यानंतर चिन्मय यांनी किल्ल्यावरील गैरप्रकार रोखण्यासाठी या घटनेचा काढलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी 27 मे 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता चिन्मय आणि महेंद्र हे नेहमीप्रमाणे किल्ल्यावर फिरण्यास गेले असता संशयितांनी त्यांना गाठले. तिथे जैन आणि मुफीज हे इतर 30 ते 35 मुलांसह बकऱ्या चरवत होते. व्हिडिओ सोशल मीडियावर का टाकला अशी विचारणा करत दोघांनी चिन्मय आणि महेंद्र यांना बेदम मारहाण सुरू केली. संशयितांनी तिथलीच एक लोखंडी सळी उचलून दोघांवर जीवघेणा हल्ला केला. तसेच तिथे शेळ्या बकऱ्या चरवणाऱ्या इतर 10 ते 15 मुलांनीही त्यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चिन्मय यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवीला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली तर महेंद्र रघुवीर यांच्या तोंडावर, पाठीवर आणि डोक्यावर गंभीर वार झाले. मारहाणीदरम्यान चिन्मय यांच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची साखळी तुटून गहाळ झाली आहे. घटनेची माहिती मिळताच चिन्मय यांच्या चुलत्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गंभीर जखमी महेंद्र रघुवीर याला पुढील उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी दापोली पोलिसांनी 28 मे 2026 रोजी पहाटे गुन्हा नोंदवला आहे. यात मुख्य संशयित जैन असलम हुनेरकर, मुफीज जावेद सोलकर आणि इतर 10 ते 15 अज्ञात इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 109 जीवे मारण्याचा प्रयत्न, 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीची माहिती दापोली शहर तसेच हर्णे येथील नागरिकांना कळताच दापोली शहर तसेच परिसरातील युवक केळसकर नाका येथे मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. या जमावाला समजवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र जमाव प्रक्षुब्ध झाला होता. जोपर्यंत मारहाण करणाऱ्या सर्व लोकांना पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा जमावातील तरुणांनी पोलिसांना दिला. यावेळी पोलिसांचे शीघ्र कृती दलाचे जवान व खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस दापोलीत दाखल झाले, मात्र त्यांचेही जमावातील लोकांनी ऐकले नाही. अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी मध्यरात्री 1:30 वाजता दापोलीत दाखल झाले. दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर हे हर्णे येथून दापोलीत दाखल झाले व त्यांनी या प्रकरणी 6 संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित संशयितांना उद्या अटक करू असे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला आणि तिथून निघून गेला. रात्री 9 ते मध्यरात्री 1:30 पर्यंत जमाव केळसकर नाका येथे थांबून होता. यावेळी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या जात होत्या. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी या जमावातील लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण नागरिक कोणासही ऐकण्यास तयार नव्हते. या मारहाण प्रकरणी दापोली पोलिसांनी जैन असलम हुनेरकर, मुफीज जावेद सोलकर, मोहम्मद सलाह हसन कोंडविलकर, नबी इन्सार काजी, झैब ताजुद्दीन जमादार यांना अटक केली.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हेमराज प्रल्हाद निर्मल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। आज जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, पोलीस निरीक्षक महेश तोसकर यांनी हर्णे येथे जाऊन शांतता समितीची बैठक घेतली व सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे। सर, आज बकरी ईदच्या पूर्वसंध्येला आज दापोलीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र प्रशासनाच्या अलर्टमुळे आज संपूर्ण वातावरण शांत झालेलं आहे। नेमकं काय प्रकरण होतं आणि कोणत्या प्रकारे कायदेशीर कारवाई करण्यात आली? दापोली पोलीस अंतर्गत हर्णे या ठिकाणी एक वाद झाला होता। त्यामध्ये 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की कुणीही या ठिकाणी अफवा पसरू नये किंवा अफवेवर विश्वास ठेवू नये। या ठिकाणी अत्यंत शांतता आहे, कुठलाही कायदा सुव्यवस्था प्रश्न या ठिकाणी नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।